याचा 4था अध्याय पहिले शमूएल 4:1-10 मी वाचतो. आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण लक्ष द्या. पहिले शमूएल 4था अध्याय 1-10. शमूएलाची ही हकीकत सर्व इस्रायलात पसरली. यानंतर इस्रायल लोक पलिष्ठ्यांशी लढावण्यास निघाले. त्यांनी एबेनेझर येथे तळ दिला आणि पलिष्ठ्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ठ्यांनी इस्रायलाशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली. लढाईस तोंड लागून पलिष्ठ्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलचे वडीलजन म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिष्ठ्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोष सिलोहून आपण आणूया. तो आपणामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल. तेव्हा लोकांनी शिलो माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोष आणविला. देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे 2 पुत्र हपनी व फिनहास हे होते. परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी धनांनी. मग जयघोष ऐकून पलिष्ठी म्हणू लागले, इब्रान्यांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा? मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्ठी भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे. हाय हाय, आता आमचे काय होईल? अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती. हाय हाय, आता आमचे काय होईल? अशा प्रतापी देवाच्या हातातून आमची सुटका कोण करेल? ज्यांनी रानात मिस्री लोकास तह्याच्या पिडांनी पिडिले तेच हे देव होत. तर अहो पलिष्ठ्यांनो, हिम्मत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता. इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका, तर मर्दापणे वर्ता व युद्ध करा. मग पलिष्ठी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलाचे 30,000 पायदळ कामासाठी. आजचा आमचा विषय आहे धार्मिक अंधश्रद्धा. हा जो वृत्तांत आपण पाहिला त्या ठिकाणी इस्रायल सेनेची हार झालेली आहे. इतकी जबरदस्त हार. पहिले 4000 नंतर 30,000 पुरुष कापले गेले त्या युद्धामध्ये. ह्याला कारण काय? लोक रडू लागले, पुढारी रडू लागले. याला कारण काय? वडीलजन रडू लागले, आमची एवढी मोठी हार देवाने का करू दिली, का होऊ दिली? कारण 1 आणि त्याला कारण 2. हपनी आणि फिनहास हे 2 व्यक्ती. एवढी मोठी कत्तल, एवढा मोठा पराभव होण्याच्या मागे देव त्यांच्या बरोबर त्या युद्धात नव्हता. त्याला कारण हे 2 व्यक्ती. कोणाचे मुलगे होते? एलीचे. एली जो याजक आहे त्याचे 2 पुत्र. हफनी एकाचं नाव आणि दुसराचं नाव फिनहास. ह्या 2 व्यक्तींनी अराजकता माजवली मंदिरामध्ये, भ्रष्टाचार माजवला आणि त्यामुळे देवाचा क्रोध सर्वांवर आला. 2 व्यक्तीमुळे. काय केलं यांनी? त्या शमूएलाचा पहिला अध्याय, त्याचं पहिलं पुस्तक आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 12 ते 17, दुसरा अध्याय 12 ते 17 आणि 22 ते 25 नीट ऐका यांनी काय केलं.
एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण्यास आला तर मांस शिजवीत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्यास लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्रायल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करीत. वपेचे हवन करण्यापूर्वी याजकाचा चाकर येऊन यज्ञकर्त्यास म्हणत असे, भाजावयासाठी याजकास मांस दे. तो तुझपासून शिजलेले मांस घ्यावायचा नाही तर कच्चेच घे. पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे. असे जर यज्ञ करता त्यास म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाही तर मी जबरीने घेईन. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. आणि 22 ते 25 मधील आहे, एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करीतात? तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहे. माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जो बोवाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करून करवित आहात. देवाने मोशे कर्वे अर्पण्याच्या विधी संदर्भात सर्व विधी नियम त्याने लावले होते. आणि ते अर्पल्यानंतर, शिजल्यानंतर याजकाचा हिस्सा असेल तो परातीत जिथे कुठे असेल, जेवढं ते त्रिशूळ मारेल आणि त्या त्रिशूळाला जेवढा मांस येईल तेवढा याजकाचा हक्क असेल. पण हे एलीचे 2 पुत्र ते होण्याच्या आधीच कच्चच भाजण्यासाठी मागायचे. आपल्याला वाटतं काय विशेष आहे नाही का, थोडीशी गोष्ट. हे अर्पण जो आणत असेल त्याचं दर्शक होतं की ते त्याची आराधना, देवाची आराधना करायला आलेले आहेत. देवाची आज्ञा पाळून, त्याचे नियम पाळून ते अर्पण घेऊन आलेले आहेत. त्यांच्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी ते अर्पण तेथे आणलेलं आहे. आपण अशा पुष्कळ गोष्टी बोलू शकतो या गोष्टी संदर्भात, आराधने संदर्भात. आणि तिथे देवाच्या दारात आणल्यानंतर, मंडपात आणल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठं अडखळ त्या ठिकाणी निर्माण झालं. ज्या स्त्रिया येणाऱ्या होत्या दर्शनासाठी वगैरे, जे लोक ठिकाणी अर्पण आणत होते त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. देवाच्या मंदिरात भ्रष्टाचार आहे. देवाच्या मंदिरी व्यत्यय आहे. देवाच्या मंडळी त्या मंडपाकडे अडखळण आहे. आणि असलेलं आहे, लोकांना ह्या सगळे कृत्य पाहून मग अर्पण आणण्याचा वीट आणलेला आहे. वीट आला म्हणजे किती अतिकले असेल, काय लिमिट आहे, लिमिट पास करून दिली त्या लोकांनी. या 2 एलीच्या पुत्रांनी किती मोठं घोर पातक ते करत आहे. आराधनेत व्यत्यय निर्माण करत आहे. लोक तर पाहत होते, पण देव पाहत होता. देव पाहत होता. आणि आपण बघतो, म्हणून इस्रायलाची हार झाली आणि एवढे लोक मारले गेले दोघांमुळे. 4था अध्याय आपण त्याच पुस्तकातला 4 आणि 1 आणि 2 येथे आपण तिचं वचन पाहिले की कशा रीतीने सुमारे 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल झाली. जेव्हा पराभव होतो, 3ऱ्या वचनामध्ये बघा, आपल्या पवित्र शास्त्रात आपलं लक्ष असू द्या, फार महत्वाचं आहे. जर आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात, आमच्या मंडळांमध्ये, वैयक्तिक जीवनात जर आमची हार होत आहे, ते वचन आज आमच्यासाठी आहे. ही हार का होत आहे हे आम्हाला शोधलं पाहिजे. तिथे वडीलजन आहेत.
आणि तिसऱ्या वचनातील आहे, लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलाचे वडील जन म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिष्ठांकडून पराभव का होऊ दिला? वडील एकत्र आले. जी एवढी मोठी कत्तल पलिष्ठांच्या आज पण आहे, पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्ध चालू नाही का, तेच पलिस्तीन. तेव्हा एवढी मोठी कत्तल, एवढे वीर योद्धे युद्धामध्ये नाहक मारले गेले हो. आणि वडील जेव्हा त्या युद्धावरून रिटर्न आले, कसे तरी आले आणि ते एकत्र बसून विचार करायला लागले, का बरं परमेश्वराने आमची एवढी मोठी हार हो दिली? विचार करायला पाहिजे. आमचा जेव्हा पराभव होतो, जेव्हा आमची हार होती, जेव्हा कुठेतरी आशीर्वाद थांबलेले असतात, कुठेतरी आमचे काही असाध्य रोग अजून आम्हाला चिटकूनच असतात, आर्थिक विवेचना, आर्थिक टंचाई, दारिद्र्य, रोग, किती नाव घ्या, ज्यामध्ये आम्ही अयशस्वी होतो, म्हणजे एक प्रकारे आमचा पराभव होतो. ही देवाची इच्छा नाही. देवाच्या लोकांनी पराभूत जीवन जगावं, देवाच्या लोकांनी हरलेलं जीवन जगावं, देवाच्या लोकांनी शापित जीवन जगावं, देवाच्या लोकांनी दारिद्र्यात जीवन जगावं. ही देवाची बिलकुल इच्छा नाही. देव म्हणतो, देव कोणाला उगाच पीडा देत नाही. त्यालाही त्रास होतो, मनुष्याला उगाच पीडा देत नाही. मग असं का होतं? हा पराभव का होय? वडील जण एकत्र आले, आम्हाला एकत्र यावं लागल, कुटुंबात एकत्र बसावं लागल, मंडळीत एकत्र बसावं लागल. पंचांच्या मिटिंगा फक्त काय भांडणं सोडायसाठी नाही, तर पंचांच्या मिटिंगा ह्या पुढे एकत्र येऊन काय पराभव आहे त्याच्यावर आम्हाला उत्तर काढायला हवा असेल. प्रत्येक आमच्या मंडळीचं नाही, प्रत्येक जेवढ्या मंडळी आहे प्रत्येकांना विचार करावा लागेल, जर आमची हार होत आहे काहीतरी कारण आहे. एखादी क्रिकेट मॅच असते सर्वसाधारण रीतीने, आणि एखादी टीम जी हारते, नंतर ते विचार करतात, आपण का हारलो? ह्यानी बॉलिंग बरोबर टाकली नाही, ह्यानी बॅटिंग, असे एकमेकांवर ते निष्कर्ष करतात. एवढ्या साध्या साध्या गोष्टीत जर आपण विचार करतो, तर आध्यात्मिक जेव्हा विषय येतो, आमचा कौटुंबिक विषय येतो, एखाद्या घरात वारंवार मृत्यू होत आहे, का होत आहे? कुठेतरी बसून सिरियसली आम्हाला विचार करावा लागणार आहे, आमचा पराभव का होतो? येशूने तर आम्हाला वधस्तंभावर विजय दिला, मग आमचा पराभव का होतो? इस्रायल लोकांना पराभवाचा बसलेला झटका इतका जबरदस्त होता की ते वडील जनांना एकत्र येऊन म्हणावं लागलं. ते म्हणतात तिसऱ्याच वचनामध्ये, पुढे म्हणतात, परमेश्वराने आज आमचा पलिष्ठांकडून पराभव का होऊ दिला? साहजिक आहे, परमेश्वराने आज आमचा पलिष्ठांकडून पराभव का होऊ दिला? आणि ते काय निष्कर्षावर आले बघा वडीलजन. काय काय वडील जास्त धार्मिक आहे, आणि म्हणून मी विषयाला नाव दिलं आहे धार्मिक अंधश्रद्धा. चर्चा केली, प्रश्न उपस्थित केला, कारण शोधली पाहिजे. आणि कारण कोणतं शोधलं? त्यांनी कारण शोधलं. जसा पूर्वीच्या काळी इस्रायलाच्या सेनेबरोबर कराराचा कोश होता, यहोशुआ चालत होता, येरियोचा तट पडण्याच्या जेव्हा परमेश्वराचा कोश त्यांच्या बरोबर होता, म्हणजे परमेश्वराची सहभागिता त्यांच्या बरोबर होती, आणि म्हणून त्यांची हार होत नव्हती. आणि त्यांनी विचार केला या वडिलांनी, जर आमच्या बरोबर कराराचा कोश असता तर आमची हार झाली नसती. त्यांचा मागचा अनुभव सांगतो, त्यांची हार झाली नसती. मागे मिळवून दिलेला विजय तो आठवतात, आणि ते म्हणतात आमची हार ह्यामुळे झाली कारण कराराचा कोश आमच्या बरोबर नव्हता.
इस्रायलाबरोबर देवाचे संबंध जेव्हा जेव्हा चांगले होते तेव्हा तेव्हा विजय मिळाला, आणि जेव्हा जेव्हा त्यांनी पातक केले तेव्हा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. एवढी सोपी गोष्ट या वडिलांना कळाली नाही. आणि त्यांनी ठरवलं आपण पूर्वीपेक्षा जास्त धार्मिक होऊ. घराचा कोश युद्धाच्या पुढे ठेवू आणि युद्ध लढू. त्यांना असं वाटलं की पूर्वीचे जे आध्यात्मिक सामर्थ्य देवाचं आमच्या बरोबर होतं, ते सामर्थ्य जर आम्ही परत आणलं तर आम्हाला विजय प्राप्त होईल. देवाचे लोक जेव्हा अपयशी ठरतात, अपयशी होतात, जेव्हा हारतात, जेव्हा पराजित होतात, तेव्हा त्यांना वाटतं आमचा धार्मिकपणा कुठेतरी कमी येतो, वाढविला पाहिजे आणि त्यातून काहीतरी चांगलं होईल असं सर्वसाधारण ख्रिस्ती लोकांना वाटतंच. माझ्या घरात असं होते, मी अधिक प्रार्थना करेल, माझं असं आहे मी अधिक चर्चला जाईल, मी अधिक मदत करेल, मी असं उपवास करेल, माझे आजार आहे मी असं करेल, मी तसं करेल. आमची धार्मिकतेची लेवल आपण अजून उंच करण्याचा प्रयत्न करतो. जिथे रोज एक संदेश ऐकत होते, मी दिवसभर संदेश ऐकतो का देवात आहे. पण आम्ही विसरतो या इस्रायलाच्या वडिलांप्रमाणे प्रॉब्लेम धार्मिकतेमध्ये नाही, प्रॉब्लेम देवाची समक्षतेमध्ये नाही, प्रॉब्लेम देव आमच्या पुढे आहे किंवा नाही हा नाही, तर प्रॉब्लेम समस्या पाप आहे. शिलो येथील पातक इस्रायलाच्या अपयशाचे कारण आहे हे त्यांना समजलं नाही. जर आमच्या मंडपात, आमच्या घरात, आमच्या मंडळीत, आमच्या कुटुंबात पातक असेल आणि आम्ही लाख धार्मिकता दाखवत असेल, देव विजय देऊ शकत नाही हो. आमची धार्मिकतेची पातळी किती वाढवली तर देव त्या छोट्याशा पापाकडे दुर्लक्ष करेल असं आम्हाला वाटतं का? प्रॉब्लेम धार्मिक प्रार्थना करणं चांगलं, आराधना करणं चांगलं, सर्व चांगलं आहे, पण जे पाप आहे ते देवाला नको. देव छोट्याशाही पापाकडे डोळे झाक करत नाही. आणि हे देवाला सांगायचं होतं की शिलो येथे माझ्या मंदिरामध्ये जे पाप चालू आहे, जे अडखळण चालू आहे इस्रायलांनो, तेच कारण आहे तुमच्या पराभवाचं. तुम्ही कर्राचा कोश पुढे ठेवा, नाही तर काही ठेवा, विजय मिळणार नाही. तुम्ही प्रार्थना करा, आराधना करा, उपवास करा, वाटेल ते करा, विजय मिळणार नाही. कारण जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत देव आम्हाला विजय देऊ शकत नाही. पुष्कळ गुप्त पातके आहेत घरामध्ये, अंतःकरणामध्ये दडून ठेवलेले पातक आहे जे कोणालाच माहिती नाही. इथे आम्ही लाख धार्मिक दाखवू, पण खरा आमचं नेचर आम्हाला देवाला माहिती आहे. आमचं कॅरेक्टर, आमचा स्वभाव कोणाला माहिती आहे. आणि म्हणून देव त्या गोष्टी बघतो, ना की धार्मिक गोष्टी बघतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, हे व्यभिचारणी, चोर, लुटारू तुमच्या पुढे निघून जातील आणि आम्ही इथेच बसू टाळ्या वाजवत. त्या बिचाऱ्यांना माहिती नाही, आम्हाला सर्व माहिती आहे, तरी पण अजून शिलोह मध्ये पाप आहे या वडिलांना कळलं नाही. आणि ते म्हणतात आम्ही धार्मिकता वाढू, आम्ही कोश आणू, म्हणजे आम्हाला विजय मिळेल. आणला 4थ्या वचनात त्यांनी कोश आणला. अजून एक चुकी केली, कोश आणला तर आणला, ह्या दोघांना पण आणलं सांगते. म्हणजे देवाचा राग अजून भडकत आहे. हे हफनी आणि फिनहास 4थ्या वचनात बघा, 4था अध्याय 4थ्या वचनात हे दोघं पण आले अजून सोबत लढायला. कोश पण आला, देवाचं पावित्र्य पण आहे, पाप पण होत आहे आणि पाप करणारे पण आहे, आणि आता हे मिक्स निघाले युद्ध करायला.
कराराचा कोष काही चांगलं करणार नव्हता, पण हपनी आणि फिनास यांची उपस्थिती मरणाला आणि पराभवाला आमंत्रण देणारी होती. रिस्क घेतलेली आहे. रिस्क, एवढी मोठी रिस्क. अहो, इतके पुरुष मारले गेले. काय चुकी होती त्यांची? धार्मिकपणाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते. आम्ही युद्धात चाललो कराराचा कोष घेऊन. धार्मिकपणाचा फक्त दिखावा, धार्मिकपणाचा फक्त ढोंग आणि देवाच्या आज्ञा न पाळणं भयंकर घोर पातक आहे. भरपूर या संदर्भात वचन आहे ज्याकडे आपण जाणार नाही. आणि या ज्या गोष्टी आहे प्रियांनो, अत्यंत अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून जर छावणीमध्ये पाप आहे तर देव आम्हाला आशीर्वाद देणार नाही. आपण पाहूया की कशा रीतीने यहोशुवा 3:6 आणि 6:6 मध्ये आपण बघतो, फार पूर्वी इस्रायल लोकांनी या कराराचा कोष पुढे ठेवून मोठा विजय मिळवला आणि यरीहो शहर जिंकण्यासाठी तो कराराचा कोष घेऊन गेले होते. आणि लोकांना वाटलं जुन्या काळामध्ये त्या प्रथेप्रमाणे जर अधिक धार्मिकपणा दाखवला, अधिक ह्या परंपरा, ही जुनी प्रथा जर आपण परत आणली तर आपला विजय बलिष्ठांवर होणार आहे. जुन्या प्रथा, जुन्या चालीरीती जर आम्ही परत आणल्या, ठीक आहे, तेव्हा विजय मिळाला, दिला, तेव्हा ती पद्धत लागू होती. पण आज नाही होणार ना. तेव्हा त्या गोष्टी घडल्या, देवाने आशीर्वाद दिला, ओके, नो प्रॉब्लेम. पण आज नाही ना. आज शत्रू सावध आहे. आज शत्रू चालाक झालेला आहे. आज शत्रू बदललेला आहे. त्याची युद्धाची रणनीती बदललेली आहे. आणि आम्ही त्या जुन्या गोष्टी, त्या चालीरीती आजच्या युगामध्ये लावल तर आम्हाला विजय कसा मिळेल? मिळू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला जुन्या चालीरीती, जुन्या प्रथा, त्यावर आम्हाला जर विजय मिळत नसेल तर आम्हाला नवीन गोष्टी कराव्या लागतील. आणि वडिलांनी हेच केलं. यांनी जुन्या प्रथा आणल्या. जसं यहोशुवाने यरीहोचा तट पाडण्यासाठी कराराचा कोष ठेवला, यांनी देखील कराराचा कोष आणला. ही धार्मिक अंधश्रद्धा आहे. पुष्कळ लोक देवाच्या बाबतीत अज्ञानी आहेत. त्यांना वाटतं एखादी धार्मिक वस्तू, एखादं धार्मिक पुस्तक, एखादा व्यक्ती आपलं काहीतरी चांगलं करेल. एखादी इमारत, एखादी रूढी, एखादी परंपरा, एखादी पद्धत, अमुक लोकांना पवित्र मी माझं म्हणणं आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं. आता देवाला संतोष देऊन विजय आपल्यासा करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे थेट देवाशी संपर्क साधणं. आमच्या जीवनाविषयी त्याच्या इच्छा समजून घेणं, त्याचे आज्ञा पालन करून त्याला संतोष देणं. हे केलं नाही तर किती मोठ्या प्रमाणात आम्ही धार्मिक गोष्टी, रूढी, परंपरा याचा आम्ही जर वापर करू, देव आशीर्वाद देणार नाही. आणि या रूढी परंपरा कोणी ठरवल्या? मनुष्याने ठरवल्या. आमची धार्मिक कृत्य, विधी, अर्पण, भेटवस्तू, दान, परोपकार करणं, देणग्या देणं, समाजकार्य करणं, कर्मकांड करणं, उपास तापास करणं, धर्माचं कार्य करणं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ हेच माध्यम नाही जे देवाला संतोष करू शकतं. देवाला संतोष करणारी गोष्ट म्हणजे पवित्र जीवन जगणं.
लोक अशाच प्रकारचे संमिश्र मिक्स जीवन जगतात. युद्धही करत आहे, कर्राचा कोश बी आहे आणि हापणी आणि फिनास पण आहे. धार्मिक कार्य करत आहे, देवाच्या मंडळीत हातभार बी लावत आहे, अमुक अमुक गोष्ट मी करत पण आहे, देवाची समक्षता पण आहे. पण हे दोन व्यक्ती पण घेऊन आम्ही चालतो, हपनी आणि फिनास, म्हणजे पाप. हे जर माझ्या सोबत आहे, मला विजय मिळणार नाही, माझा पराभवच आहे. आणि फक्त माझा नाही, विनाकारण लोक मारले गेले. हो, 30,000 लोक मारले गेले, 30-40,000 लोक मारले गेले विनाकारण या दोघांमुळे. आणि म्हणून आमचं जीवन, आमची लढाई रोज आहे त्या शत्रू बरोबर, त्या सैताना बरोबर. पण ती लढाई लढत असताना मला माझ्यासोबत हपनी आणि फिनास बिलकुल नको. हे दोघं जर माझ्या बरोबर आहे, माझा पराभव आहे, माझी हार आहे. मी रिस्क मध्ये आहे, मी धोक्याचं जीवन जगत आहे. काय आहे या पवित्र कोशामध्ये ज्यांचा एवढा विश्वास आहे? मोशेने लिहिलेले पाट्या, मान्ना आणि हरोनाची काठी. एक प्रकारे ते करूब समोरासमोर पंख असे करून त्या संदूकवर, त्या कोशावर ठेवलेले आहेत, प्रतिमा त्यांची सोन्याची. इतका पवित्र आहे तो की त्या यार्देनेस नुसता पाऊल लागला तो कोश वाहणाऱ्यांची यार्देन दुभागली गेली, दुथडी भरून वाहणारे. नुसता कोणी स्पर्श केला तिथे मरून जाईल, इतकं सामर्थ्य त्या कोशामध्ये देवाचं तिथे दर्शवतं त्या काळामध्ये. याचा अर्थ देव काय सांगतो? मी पवित्र आहे, अपवित्र हाताने मला स्पर्श करू शकत नाही, अपवित्र रीतीने मला वाटेल तसं वागू शकत नाही. मी जर पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा, म्हणजे तुमच्या डेऱ्यामध्ये पाप नसावे. एक अजून उदाहरण आहे, विसरले इस्रायल लोक. यहोशुआच्या 7व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे अखानाचं पाप. अखानाने आपल्या तंबूमध्ये 3 गोष्टी लपून ठेवल्या, ज्या देवाने सांगितलं होते जाळून टाका. जे काही अग्नीने जाळता येईल ते सर्व जाळून टाका. मला ह्या गोष्टी नको तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या डेऱ्यामध्ये. या आखानाला लोभ सुटला आणि त्यांनी सोन्याची वीट, झगा अशा प्रकारच्या 3 मौल्यवान गोष्टी लपून ठेवल्या. आणि त्या लपून ठेवल्यामुळे जबरदस्त देवाचा हात पडला आणि तिथे लोक रडू लागले, देवा तू असं का केलं? मग देवाने सांगितलं तुमच्या डेऱ्यामध्ये पाप आहे. त्या एका व्यक्तीमुळे 36 लोक तेव्हा मारले गेले. ती 36 देवाने मारून टाकले. आणि ह्या दोघांमुळे 30,000 मारले. त्यांनी तर वस्तू लपवल्या बोह सुटल्यामुळे. ह्यांनी तर देवाच्या पवित्र कार्यामध्ये, मंडळीमध्ये आराधने करणाऱ्यांना लोकांना व्यत्यय निर्माण केलं. ती इतका राग असेल त्या देवाला, इतका संताप असेल त्या देवाला की या वडिलांना समजत नाही का, या लोकांना समजत नाही का हे काय चाललेलं आहे. लोकांना त्या अर्पण आणण्याचा वीट आला तरी लोक शांत बसलेले आहेत. आणि त्याच कारण आज या युद्धामध्ये पलिष्ठ्यांबरोबर मोठा पराभव तर झाला. 30,000 माणसं मारली गेली, कापली गेली बिचारे. पाप आणि धार्मिकता, परंपरा
आणि निष्काळजीपणा अशा मिक्स गोष्टी घेऊन इस्रायल लोक लढायला निघाले होते. परत ऐका, पाप आणि धार्मिकता, परंपरा आणि निष्काळजीपणा अशा मिक्स गोष्टी घेऊन जर आम्ही लढतो युद्ध, तर देव आमची हार करतो. पलिष्ठ्यांनी हार नाही केली, देवाने हारवलं. देवाने त्यांची हार होऊ दिली, देवाने त्यांचा पराभव होऊ दिला. देव आज पण आमचा पराभव का होऊ देतो? कारण या आराधनेमध्ये आम्ही व्यत्यय ठरतो. पुष्कळदा 15-10 मिनिटांमध्ये आम्ही थकतो, आम्ही बसतो. ठीक आहे, वडीलधारी मनुष्य, त्यांना त्रास आहे, कंपल्सरी नाही, बळजबरी नाही, इच्छेचा प्रश्न आहे. पण ज्यांना समजतं, दुसरीकडे आम्ही राशनच्या दुकानात तासन तास उभे आहोत, बस स्टँडवर, रेल्वे स्टँडवर, जिकडे तिकडे आम्हाला उभा राहायला पाय थकत नाही. पण 10 मिनिटं देवाच्या आराधनेत आम्हाला त्रास होतो. पाप आणि धार्मिकपणा, परंपरा आणि निष्काळजीपणा संमिश्र जर आम्ही जीवन जगत असेल, आज देव आम्हाला, मला, सर्वांना धोक्याचा इशारा देत आहे. आमचा पराभव त्यामुळे होत आहे. कोणी म्हणाल मला आशीर्वादच नाही, कोणी म्हणाल माझ्या घरात असंच आहे, कोणी म्हणाल माझं असंच आहे. बंद करूया कारण, एकच कारण, संमिश्र जीवन जगणं, मिक्स जीवन जगणं. एका बाजूला देवाला आणि दुसऱ्या आठवड्याभरात दुसऱ्याला संतोष करण्याचं काम, आनंद देण्याचं काम जर आम्ही केलं, तर प्रियांनो आमची हार आहे. हे इस्रायलाच्या युद्धावर झालेल्या पराभवावरून आम्हाला आज परमेश्वर दाखवत आहे. या युद्धाच्या लढाईत आम्हाला दोन्ही गोष्टी घेऊन चालता येणार नाही. कराराचा पण कोश आहे आणि हपनी आणि फिनास पण आहे. एकच देवाची समक्षता असली, बाकी दुसरं काही नाही. आणि मग कोणी आपल्या केसालाही काय धक्का लावून दे, पण देवानेच मारायचं ठरवलं, कोणी वाचू शकत नाही. 30,000 लोक आणि पहिले 4,000 सुरुवातीला. अंधश्रद्धा आहे ही. देवाची समक्षता तिथे आहे, धार्मिक गोष्टी तिथे आहे, म्हणून विजय मिळेलच. असं तेल ओतल्याने, असं पाणी ओतल्याने, असं केल्याने आमचा विजय होईलच. अंधश्रद्धा आहे. सर्वात पहिले देवाला पवित्र जीवन हवं आहे, शुद्ध जीवन हवं आहे. 2 गाणे कमी गायले हरकत नाही, प्रार्थना 10 मिनिटं कमी केली हरकत नाही, परोपकार कमी केले हरकत नाही, पण पवित्र जीवन 100% करणं हे महत्वाचे. देवाला ते आवडतं. दोन्ही गोष्टी नाही. छोटस हो पाप पण सोबत असलं ना, त्या जहाजाला समुद्रात छोटस होल असलं ना, ते जहाज डुबून देतं. आणि म्हणून देवाच्या लोकांनी रोज पश्चाताप करणं गरजेचं आहे, कारण रोज आम्ही चुकतो, रोज चुकतो. कोणी सांगू शकत नाही मी इथे की मी चुकत नाही. आणि म्हणून देव अपेक्षा करतो, त्याच्या पुढे येऊन रडा, त्याच्या पुढे येऊन ओनवे व्हा, त्याच्या पुढे येऊन झुका, त्याच्या पुढे येऊन शरण जा, त्याच्या पुढे येऊन पापाची कबुली करा, पश्चाताप करा, क्षमा मागा. हा देवाने लावलेला नियम आहे, मी लावलेला नाही. कधीतरी 31 डिसेंबरला नवीन वर्षाला पश्चाताप आणि साक्ष द्यायची, म्हणजे आठवड्याभर का आम्ही पवित्र जीवन जगलो का? रोज गरज आहे मला, रोज. मी सांगतो मला गरज आहे रोज. हपनी आणि फिनास घेऊन युद्ध लढू शकत नाही. हार आहे, पराजय आहे, अंधश्रद्धा आहे. धार्मिक गोष्टी पुढे केल्यामुळे मला आशीर्वाद मिळतील, धार्मिक गोष्टी पुढे ठेवल्यामुळे मला विजय मिळेल, अंधश्रद्धा आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत 2 जण चालत आहे, विसरून गेले. देवाला असा भयंकर संताप येत असेल विचार. त्या दोघांना पाहता पाहता देवाने 30,000 मारून टाकले. आमच्यामुळे, ह्या खानाच्या पातकामुळे 36 मेले, हपनी आणि फिनासमुळे 30,000 मेले.
प्रियांनो, असं काहीतरी आहे जे आम्हाला विजय मिळू देत नाही, ज्या व्यसन आमचे सुटत नाही, वाईट गोष्टी आमच्या सुटत नाही. किती प्रार्थना केले, किती पालकांना फोन केले, किती ह्या पालकाला कर, त्या पालकाला कर, आमच्यावर आशीर्वाद द्या, आमच्यावर प्रार्थना करा, मिळत नाही. दान धर्म पाठवा, मिळणार नाही. स्वर्ग ओतून द्या, मिळणार नाही. कारण हपनी आणि फिनास सोबत आहे. इतके प्रिय आहे मला. अरे ते मंदिरात बसले, बसू द्या ना, कशाला घेऊन आले यांना? खूप मोठे तीर मारणारे काय युद्ध प्रवीण आहे काय दोघ जण? काय मंदिरात बसलेले, बायांची छेड करत बसलेले, चोऱ्या करत बसलेले. दिला असताना देवाने त्यांचं ती राख करून टाकली असते. काय गरज आहे युद्धामध्ये आणायची?